हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज मी सकाळ सकाळ निघाली बेलापूरला जायला. सो बेलापूरला मी का जाते त्याचं रिझन तुम्हाला मी पुढे सांगते. तर इथे तुम्ही बघू शकता अगोदर की सकाळचं वातावरण आहे, किती सुंदर प्रसन्न वाटतं बघा. तुम्ही बघू शकता मस्त, आणि सूर्य पण दिसत होता छोटासा मस्त एकदम छान. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे, आणि त्याचे सनराईज केवळ सनराईज डोळ्यापर्यंत होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आली मी लोकलमध्ये बसण्यासाठी नाही गेले तिकीट घ्यायला. तोपर्यंत म्हटलं जरा एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी यांची वाट बघत होती कारण ट्रेनचा टाईम झालेला, आणि नेमकं मेन म्हणजे महत्त्वाचं त्या दिवशी ट्रेन लेट झाली. आमची लोकल होती ती लेट झाली, त्यामुळे नाहीतर बहुतेक मला असं वाटतं त्या दिवशी आमची लोकल मिस होते काय. सो आता आम्ही निघालो आहे बेलापूरला जायला. बेलापूरला मी यासाठी जाते, माझा पेपर होता. तर असा प्रवास बरंच ठिकाणी केला आहे, मुंबईला फिरायला वगैरे बऱ्याच वेळेस गेलो आम्ही. मी जळगावला जाते तेवढं प्रेशर नसते माझ्या, बट त्यावेळी जाताना बेलापूरला जाताना माझ्याकडे माझ्या म्हणजे डोक्यात खूप असं प्रेशर मनात असं आहे, कारण पहिल्यांदा असं पेपर द्यायला मी जात होते, आणि तो पण दुसऱ्या सिटीमध्ये. पेपर आपण जनरली कसं आपली सिटीमध्ये असं दिलं आहे मी आत्तापर्यंत, आणि असं दुसरीकडे जाऊन पेपर द्यायला खूप भीती वाटत होती मनामध्ये. बट म्हटलं चला द्यावं लागेल. मनात थोडी हिंमत केली, आणि हे पण आलेलं माझ्यासोबत. एकटी कसं जाणार, कारण बेलापूर खूप वेगळा रूट पडतो आमच्या बोईसरपासून. तर इथे बघा आता प्लॅटफॉर्मवर पोहोचले आम्ही. 3-4 आम्ही लोकल ट्रेन चेंज केल्या असतील, आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला. अगोदर आम्ही पकडली बोईसरवरून एक लोकल, नंतर गेलो दादरला, दादरवरून परत ठाणे, ठाण्यावरून परत पनवेल वगैरेहून असं खूप 4-5. आणि नंतर भूक लागलेली. ॲक्च्युली यांनी केलेलं नाश्ता सकाळी, बट मी काय केला नव्हतं. मग नाश्ता वगैरे केला, कटलेस वगैरे घेतलं. नंतर फायनली आम्ही रिक्षामध्ये गेलो, आणि जो स्पॉट होता माझं, जे स्कूल होतं तिथे पोहोचलं. तिथे लिस्ट वगैरे बघितली, माझं कुठल्या याच्यामध्ये नंबर वगैरे आला. आणि मी स्कूलचं तुम्हाला व्हिडिओ काढून नाही दाखवू शकले, कारण तिथे कॅमेरा म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता. खूप छान स्कूल होतं आतून एकदम, मला खूप भारी वाटलं. आणि नंतर मोबाईल वगैरे सर्व जमा केलं. वॉचही अलाउड नव्हती, वॉच मी बाहेर दिली यांच्याकडे. आणि तिथे बघू शकता पेपर वगैरे फायनल झाला, माझं नाही आले, आम्ही रिटर्न जायला. आणि गर्दी तुम्ही बघू शकता, ही पनवेलची गर्दी आहे पनवेलचं प्लॅटफॉर्मवर. सो हे कसं वाटलं कमेंट्स करून नक्कीच. सो ही लास्ट क्लिप होती, कारण मोबाईलची बॅटरी लो होती. मी कोमललाही फोन करून सांगितलं की मला फोन वगैरे आला नाही तर टेन्शन घेऊ नको, कारण मोबाईलची बॅटरी लो आहे, आणि यांचाही मोबाईल स्विच ऑफ झालेला पूर्ण. सो असा गेला तो दिवस, आणि आम्ही रात्री त्या दिवशी 12ला पोचलो. तर असा गेला आमचा दिवस त्या दिवशीचा.